परंतु तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहे. त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. त्यांची काय मला माहिती नाही, परंतु रोहित पवार हे अजित पवारांची जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटतं सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या राष्ट्रवादी एकत्र येणार ते आता खऱ्या अर्थानं होणार असं वाटते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार. राष्ट्रवादी कार्यालयाची जागा आपण घेतलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पाहिलेलं आहे. लवकरात लवकर राष्ट्रवादीचं कार्यालय तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल. संजय राऊत यांनी बोलताना आज असं म्हटलेलं आहे की अजित पवारांचा पक्ष असेल किंवा शिंदे सेनेचा गट असेल, हे काही आता गट नाही, त्या कंपन्या राहिलेल्या आहेत अमित शहा यांच्या. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की संजय राऊत सातत्यानं शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल बोलत आहे, परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे काही दिवसांनी दुर्बिणात शोधण्याची वेळ आहे. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, आपला पक्ष वाढण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका महानगरपालिका किती आहेत, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्थान ठरत असतं. रोहित पवार आज आंदोलन करतायत पंढरपूरमध्ये आजपासून, त्याचा अपेक्षा त्यांची काय मला माहिती नाही, परंतु रोहित पवार हे अजित पवारांची जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 दिवस झाले सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. ते उप राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी आम्ही वाटते आणि आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटतं सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला सभापतींच्या दाखले जे आहेत जातीचे रद्द झाले, दणका बसला असं म्हणायचं. हे बघा, गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश तोरबटमण हे बेडा जंगम जातीचे म्हणजे SC हा जातीचे होते. आपल्याला माहिती आहे की अशोक स्वामी काही दिवसापूर्वी इचलकरंजीच्या त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, त्याही याही जातीच्या होत्या. राज्यभरामध्ये अनेक असे लिंगायत समाजाचे बेडा जमातीचे लोक त्यांना SCचे दाखले मिळालेले आहे, पडताळणी झालेली आहे आणि महेश तुर्बतमण हा एक अतिशय सज्जन, अतिशय एक सुविचारी, अतिशय आध्यात्मिक असा लिंगायत समाजाचा धर्मगुरू होता आणि त्यांनी मला वाटते पुरावे दिलेले होते आणि त्यांनी आज प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की बसवेश्वर महाराज मला न्याय देतो. पण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या राष्ट्रवादी एकत्र येणार ते आता खऱ्या अर्थानं होणार असं वाटते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार. आम्ही दोन्ही पक्ष वेगवेगळे आहोत ना. यालाच जोडून एक असा प्रश्न, संजय राऊत असं म्हटले की मातोश्रीचे दरवाजे जे पक्ष सोडून गेलेल्यांसाठी कायम आहेत. काय वाटतं, जाते का शिवसेना शिंदे गटाचे? मला माहिती आहे की सत्ता सोडून कोणी लोक जाणार नाही, हा त्यांचा भ्रमनिरास आहे. ते कोणत्या स्वप्नात वावरत आहेत कोणाला माहिती आहे. निवडणूक तोंडावर आहे, शक्ती प्रदर्शनावर ठराव दाखल करणार का? 2 दिवसापूर्वी कशा प्रकारचे झाले की आम्ही महायुती म्हणून UPची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे त्याचं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता त्या मला आज वर्तमानपत्रांनी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी आपण एकेकातच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काही त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचल्या. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन परत ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहे. त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी सूचना केलेल्या आहेत की पक्षात कोणतेही हस्तक्षेप त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना अवगत केलं
की मी पक्ष सांभाळू शकते आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी ठाम उभी राहू शकते. भुजबळ साहेबांनी तटकरेंच्या मध्ये काहीतरी नाही ते शाब्दिक नाही, ते दोघं अतिशय हुशार आहे, ती गुरु आणि शिष्य आहे. त्यामुळं त्यांचं बोलणं, त्यांची कृती हे सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सभा रंगवावी आणि सभेमध्ये कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन करावं त्याचा एक उत्तम नमुना त्या दोघांच्या बातमीमध्ये आपण बाबा खूप बोर होत आहे, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.